सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. गंगा नदीमध्ये तब्बल 150 लिटर तूप टाकलं जाते. ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा? फायदा की नुकसान? चला समजून घेऊया. भारतात नदीला देवीचं रूप मानलं जातं. गंगा नदीत दूध, तूप, फुले अर्पण करणं ही अनेक वर्षापासून चालत आलेली धार्मिक परंपरा आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की यामुळे पुण्य मिळतं, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नदी शुद्ध राहते. लोक सांगतात ते फायदे. श्रद्धेनुसार तूप आणि दूध हे पवित्र मानलं जातं. यज्ञ, हवन, पूजेमध्ये याचा वापर केला जातो. काही लोक मानतात की तूप टाकल्याने जलातील सूक्ष्मजीव नष्ट होतात आणि पाणी शुद्ध होतं. तसंच मनाला समाधान आणि श्रद्धेची भावना मिळते. पण वास्तव काय सांगतं? वैज्ञानिक दृष्टीने, विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर 150 लिटर तूप किंवा दूध नदीत टाकणं हे जल प्रदूषणाचं एक कारण ठरू शकतं. दूध आणि तूप हे सेंद्रिय पदार्थ आहेत. ते पाण्यात मिसळल्यावर बॅक्टेरिया वाढतात. पाण्यातील ऑक्सिजन कमी होतो आणि मासे व जलचरांना धोका निर्माण होतो. मोठा प्रश्न हा आहे, आज गंगा नदी आधीच प्रदूषणाशी झुंज देत आहे. अशा वेळी अशा कृती श्रद्धेच्या नावाखाली योग्य आहेत का? श्रद्धा महत्वाची आहे, पण पर्यावरणाची जबाबदारीही तितकीच महत्वाची आहे. यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.